शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तुम्ही जर वाट बघत असाल तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे तिन्ही हप्त्याचे पैसे म्हणजेच की 6000 रुपये एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला आहे, त्या अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे, धाडसी पाऊल उचललेला आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तिन्ही हप्त्याचे 6000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 9वा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता आणि तोच हप्ता आता जास्त दिवस रखडल्यामुळे महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा, म्हणजेच की शेतकरी आपल्याला खुश पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनावर शेतकरी अगदी नाराज आहेत असं आपल्याला पाहायला मिळत आहे। वारंवार शेतकऱ्यांमध्ये चर्चा देखील आपण पाहत आहोत की नमो शेतकरी योजनेचा नेमका 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही, लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे 3 हप्ते सोबत जमा होणार आहेत आणि आता 6000 रुपयाचा लाभ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, परंतु एक लक्षात घ्या, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, पाहूया सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या अटीप्रमाणे तुम्हाला काम करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला या तिन्ही हप्त्याचा लाभ मिळेल। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अटी या पूर्ण नाही केल्या तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या तिन्ही हप्त्यापासून वगळण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिली अट असा आहे की फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वगळण्यात येणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यावर थेट पैसे आता जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर जा आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेच्या 6000 रुपयाचा लाभ होईल। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना आता नमो शेतकरी योजनेबरोबर 24वा हप्ता देणार आहे, त्यासाठी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या हप्त्याचा लाभ घ्या। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अटी व नियम लागू केले आहेत। जो शेतकरी या अटी व नियमाचं पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केलेली आहे, ती अट अशी आहे, ई-केवायसी असणे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेच्या रकमेचा थेट लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेपासून वंचित राहायचं नसेल तर महाराष्ट्र शासनाने हे सर्व सांगितलेले कामं तुम्हाला सविस्तरपणे पार पाडावी लागणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील जाहीर केली आहे। या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। ती संभाव्य तारीख आहे 30 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे 6000 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही, लवकरच तुम्हाला 6000 रुपये एवढ्या रकमेचा लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।